तुम्हाला पण कटोरी ब्लाऊज शिवताना कटोरी चपटी होते किंवा कटोरीला टोक येतात असे प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर यामध्ये मी तुम्हाला सविस्तर कटोरी कशी शिवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर कटोरी कशी शिवायचं, कसा टक्स द्यायचा, तर त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर या ठिकाणी काय करायचं आहे, मेन फॅब्रिकला अस्तर पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे. कटोरी शिवताना जर का कटोरी चपटी होत असेल किंवा कटोरीला टोक येत असेल तर हे आपण शिलाई करताना कशा पद्धतीने शिवायचं आणि कटोरी कट करताना आपण कशा पद्धतीने कट करायचं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. आपण ज्यावेळेस कटोरी कट करतो त्यावेळेस कटोरी आपण तिरकस ठेवायची आहे आणि मग कटोरी आपण कट करायची आहे, जेणेकरून आपली कटोरी अशी चपटी वगैरे होणार नाही. तर या ठिकाणी बघा आपलं अस्तर जॉईन झालेलं आहे. उरलेला कपडा मी आता कापून घेणार आहे. कटोरीला टक्स किती इंचाचा द्यायचा हे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, पण कटोरी ही मापानुसार असते म्हणून कटोरीचा टक्स देखील मापानुसारच दिला जातो. तर आता या ठिकाणी बघा आपण हे असे दोन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत आणि मी अर्धा इंचाच्या अंतराने टक्स देऊन घेणार आहेत. तर या ठिकाणी मी 3 इंचाचा टक्स घेतलेला आहे. तर कटोरीचा टक्स हा साईजनुसार असतो आणि त्यानुसार तुम्हाला टक्स द्यायचा असतो. तर या ठिकाणी मी 3 इंचाने कटोरीला टक्स देऊन घेत आहे. टक्स देताना आपल्याला वरच्या साईडने हलकासा आपण थोडासा कर्व शेप द्यायचा असतो. वरच्या साईडने ज्या ठिकाणी आपला कटोरीचा पॉईंट येतो तिथं त्या ठिकाणी अगदी म्हणजे अर्धा इंचाने थोडासा असा अलगद थोडा गोल आकार करायचा असतो, जेणेकरून आपल्या कटोरीला टोक येत नाही. तर या ठिकाणी बघा किती छान अशी कटोरी आपली तयार झाली आहे. दुसरी कटोरी पण मी त्याचप्रमाणे तयार करून घेतलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.